साहेब आंबेडकरांचा सर्वात जास्त प्रचार व प्रसार केला असेल मातंग समाजातील एकमेव माणूस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. मन मरे ना माया मरे मरमर गया शरीर, मन मरे ना माया मरे मरमर गया शरीर, आशा तृष्णा ना मरे कह गए संत कबीर. क्या बात है. आपल्या वाणीतून सांगणारे संत कबीर, संत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि या संपूर्ण महापुरुषांना जन्म देणाऱ्या दात्या आई सावित्री, आई जिजाई, आई भीमाई, आत्या मीराई, त्यागमूर्ती माता रमाई, आई अहिल्याबाई होळकर, मा फातेमा शेख आणि या संपूर्ण समाजाचा भार आपल्या कांद्यावर उचलणारे द रियल बाहुबली, हिरो नंबर 1, वन अँड ओनली, प्रकांड पंडित, ज्ञान सूर्य, कायदे पंडित, प्रज्ञा सूर्य, संविधान रचेते म्हणजेच तुमचे आमचे बाबा, म्हणजे या भारत देशाचे घटनाकार शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या संपूर्ण महामानवांना त्रिवार अभिवादन करते आणि माझ्या छोट्याशा वंदन गीताला सुरुवात करते. बांधवांनो, तत्पूर्वी माझ्या गाण्यातून जर काही चूक होईल तर आपलंच लेकरू, आपलंच बाळ म्हणून क्षमा कराल, आपल्या पत्रिकात अशी अपेक्षा बाळगून मी माझ्या वंदन गीताला सुरुवात करतो. ये साधा लग रहा है दादा. हेलो हेलो ये बात हेलो चलो एक और साला माने कर. हेलो 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 हेलो. शांती नांदणारा बुद्धाचा धम्म आहे आणि या विश्वाला तारणारा बुद्धाचा धम्म आहे. की असतील किती धर्म जाती पण समतेत बांधणारा बुद्धाचा धम्म आहे. सप्तसुरान माझी चंद हे करू बनवलो
मला आमंत्रित करणारे माझे मोठे बंधू, माझे परम मित्र संदीप दादा मेश्राम आणि भूषणभाऊ सोनकर यांचे मी फार फार आभार व्यक्त करतो की यांनी मला आमंत्रित केलं. यांच्यासाठी जरा जोरदार ताली झाल्या पाहिजे. बाबा सप्तसुरान माझ्या चंद्रे करू आणि वंदने साठी सतलज कैसे गाय करू अभिवाद वंदना अभिवादन नमन वंदना नमस्तुते. अरे कुठल्या शब्दात बाबा मी तुम्हाला नमन करू. कुठल्या शब्दात बाबा मी तुम्हाला नमन करू. प्रथम भीमा मी तुला त्रिवार वंदिते. प्रथम भीमा मी तुला त्रिवार वंदितो. गुंफुनी शब्द रूपी मला अर्पितो. अरे जवरी आहे माझा जीव हा जिवंत तेवरी गाण्यातून भीमा मी तुझी कीर्ती वाटतो. भीमा तुझी कीर्ती माणूस दे न्यासाठी दिन रात घाम गाडीला. माणूस देण्यासाठी तुम्हा आम्हाला बाबा भीमाने. माणूस देण्यासाठी दिन रात घाम गाडीला. आणि पोटीच्या गोळ्याहून समाज सारा पाडीला. माणुसकी देण्यासाठी दिनरात घाम गाडीला. पोटच्या गोळ्याहून समाज सारा पाडीला. सूर्यकांत ना भ्याला भीम कोणत्याही आडीला. या भयान अंधारात प्रज्ञेचा दीप जाडीला. प्रज्ञेचा दीप जाळला. बांधवांनो, 56च्या आधीची परिस्थिती होती बघा. काल खायला सुद्धा मिळत नव्हतं. अरे तोंड असून बोलण्याची परवानगी नव्हती. डोळे असून बघण्याची परवानगी नव्हती. माणूस म्हणून माणसासारखं जगता येत नव्हतं. तोंड असून बोलण्याची परवानगी नव्हती. कमरेला फळा आणि गळ्यात घालगा होता की नाही? होता की नाही? पण बाबा, अरे तू जन्मास आला बाबा आणि आमच्या पायातल्या गुलामीच्या पिढ्या तोडल्या. म्हणून आज जे आम्ही मानस सन्मानाचं जीवन जगतोय. अरे आपल्या आई वडिलांनी फक्त आपल्याला जन्म दिला हो. आपल्या आई वडिलांनी फक्त आपल्याला जन्म दिला. परंतु या पृथ्वी तलावर, या अवनीवर मानास सन्मानाने जगण्याचा मार्ग आणि मार्ग फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला दिलाय. म्हणून बाबा, जर का तू जन्म आला नसतास बाबा तर आमचं काय झालं असतं बाबा? अरे आमच्या गुलामीच्या पिढ्या कोणीच तोडल्या नसत्या बाबा. म्हणून गाण्याच्या एका शब्दाकडे लक्ष द्या बांधवांनो, की तोडून साऱ्या गुलामीच्या बंधना
बांधवलो, जर का बाबा तू जन्म आला नसतास रे तर आम्ही गुलामगिरीतच जगलो असतो बाबा. म्हणा तोडून साऱ्या गुलामीच्या बंधना, तोडून साऱ्या गुलामीच्या बंधना बाबा, तोडून साऱ्या गुलामीच्या बंधना, तोडून साऱ्या गुलामीच्या बंधना. आणि मग बाबी माँ तुम्हारा अवलोकन हे उद्याच्या पिढीत होईल. क्या बात आहे. अवलोकन हे उद्याच्या पिढीत होईल. हरामखोरांची गिनतीच किळ्यात होईल. अवलोकन हे उद्याच्या पिढीत होईल. साहेब इकडे पिढ्या बसल्यात, एक एक शब्द ऐकावा की अवलोकन हे उद्याच्या पिढीत होईल. हरामखोरांची गिनतीच किळ्यात होईल. अबे ज्यांनी सोडल्या आपल्या बाबासाहेबांच्या चळवळीला त्या साऱ्यांची गिनती आज हिजड्यात होईल. त्या साऱ्यांची गिनती आज हिजड्यात होईल ज्यांनी सोडल्या आपल्या बाबासाहेबांच्या चळवळीला. परंतु बांधवांनो, एक एक शब्द आहे का, शादी ब्याह जन्मदिन हर बात में किताब दे दो. शादी ब्याह जन्मदिन हर बात में किताब दे दो. परदेश जा रहा बेटा पढ़ने हाथ में किताब दे दो. शादी ब्याह जन्मदिन हर बात में किताब दे दो. परदेश जा रहा बेटा पढ़ने हाथ में किताब दे दो. मनोज राजा अगर चाहते हो तुम्हारी औलाद गुणी हो जाए, मोबाइल छीन लो बच्चों के हाथ में किताब दे दो. माझे मोठे बंधू जयंताभाऊ फुलझेले यांचे मोठे बंधू, माझे पण मोठे बंधू, यांच्याकडून मला 100 रुपये आशीर्वादाच्या रूपात मिळाले. म्हणायचं आहे का, तोडून साऱ्या गुलामीच्या बंधना, तोडून साऱ्या गुलामीच्या बंधना, बाबी माँ तुम्हारा ज्ञान विज्ञान ईमान लिया है मैंने, ज्ञान विज्ञान ईमान लिया है मैंने, पत्थर को छोड़कर इंसान लिया है मैंने. क्या कहेंगे. ज्ञान विज्ञान ईमान लिया है मैंने, पत्थर को छोड़कर इंसान लिया है मैंने. गरीबी में मेरे बच्चों के तरक्की के वास्ते प्रणय नागपुर की दीक्षा भूमि से भारत का संविधान लिया है मैंने.
एका एका शब्दाने लक्ष असू द्यावं. गाण्याची पहिलं अंतरा बाबा. मनोस्मृती तुझ्या पुढेच सारी हरली रे. मनोस्मृती तुझ्या पुढेच सारी हरली रे. हमारी आंखें किसी के पलकों की मोहताज नहीं. हमारी आंखें किसी की पलकों की मोहताज नहीं. झूठी सियासत के सपनों की मोहताज नहीं. ये चंद्रमणि नगर चीख चीख के कहता है प्रणय. ये जय भीम वाले किसी के टुकड़ों के मोहताज नहीं. बाबा. मनोस्मृती तुझ्या पुढेच सारी हरली रे. आणि मग अमूल्य घटना भारताला तूच दिली रे. अरे काल खाया मिळत नव्हतं, आज खाणं होत नाही. 1956च्या आधीची परिस्थिती होती हो. त्या मुर्द्यावरची कपडे सुद्धा नेसायला मिळत नव्हते. मुर्द्यावर सुद्धा कपडे टाकायला मिळत नव्हते. शिडांना सुद्धा खाया मिळत नव्हतं. अशी परिस्थिती काल होती. काल खाया मिळत नव्हता, आज खाणं होत नाही. आधी नेसाया मिळत नव्हता, आज नेसणं होत नाही. पैसा आला म्हणून इतके माजलो आम्ही तर त्या बुद्धविहारात जायला सुद्धा वेळ मिळत नाही. मनोस्मृती तुझ्या पुढेच सारी हरली रे. आणि मग अमूल्य घटना भारताला तूच दिली रे. हमें छत्रपति शिवाजी याद है मगर शिवनेरी किला भूल गए. एक शेर चंद्रमणि नगर वालों, एक शेर पे तवज्जो कि हमें छत्रपति शिवाजी याद है, शिवनेरी किला भूल गए. बाबा साहब याद है मगर परचम नीला भूल गए. हमें छत्रपति शिवाजी याद है मगर शिवनेरी किला भूल गए. बाबा साहब याद है मगर परचम नीला भूल गए. अरे पढ़े लिखे लोग मस्त मगन है मस्ती में. फिल्मी गाने याद है मगर पंचशीला भूल गए. तप झेलने आतू पुढे तकुंदना. तप झेलने आतू पुढे तकुंदना. तप झेलने आतू तप झेलने आतू पुढे तकुंदना. अरे मग बाबी माँ तुम्हारा एक शब्द मानव. स्वतंत्र भारताचा लोकतंत्र घडवून. स्वतंत्र भारताचा लोकतंत्र घडवून. स्वतंत्र भारताचा
लोकतंत्र घडवणे, स्वतंत्र भारताचं लोकतंत्र घडवणे, स्वतंत्र भारताचं लोकतंत्र घडवणे, स्वतंत्र भारताचं लोकतंत्र घडवणे, विलास भारताला अग्रगण्य करवणे, विलास भारताला अग्रगण्य घडवणे, विलास भारताला अग्रगण्य घडवणे. किसी का फलक तो किसी की जमी है, किसी का फलक तो किसी की जमी है, हमारे जिंदगी में भी कहा अब कमी है, किसी का फलक तो किसी की जमी है, हमारे जिंदगी में भी कहा अब कमी है, तुम्हारे हिस्से में तुम्हें चांद तारे मुबारक मनोज राजा, हमारे हिस्से में भी नागपुर की दीक्षा भूमि है. विलास भारताला अग्रगण्य घडवणे, विलास भारताला अग्रगण्य घडवणे, विलास अग्रगण्य घडवणे, भारताला अग्रगण्य घडवणे. माझे बाबा विमा स्वतंत्र भारताचा लोकतंत्र घडवून गेलास भारताला अग्रगण्य घडवून, विलास भारताला अग्रगण्य घडवणे, विलास भारताला अग्रगण्य घडवणे. आधुनिक भारताची तीच प्रेरणा, आधुनिक भारताची तूच प्रेरणा, आधुनिक भारताची तूच प्रेरणा. आधुनिक भारताची तूच प्रेरणा है. स्वाभिमान तुम्हारा एक शब्द आहे का बांधवांनो, आमच्या ताई फक्त मामा ताई यांचं आगमन झालेलं आहे, यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवावे. आणि फक्त टाळ्या वाजवायच्या नाही तर यांना प्रचंड बहुमताने निवडून आणायचं आहे बरं का. कारण आपल्याला इमानी, स्वाभिमानी आणि प्रामाणिक नगरसेवक पाहिजे की नाही, पाहिजे की नाही. इमानी, स्वाभिमानी आणि प्रामाणिक पाहिजे की नाही. बरं थोडं कोणाला पाहिजे जर हात वरती उचला मग एकदा जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार आणि प्रचंड बहुमताने ताईला निवडून आणायचं आहे बरं का. कोण कोण आणणार आहेत आणि मग सर्वांनी मिठी झाले प्रसाद मिळतात. 1 2 3 रेडी. जे बाबासाहेबांची औलाद असतं त्यांचे हात वरती पाहिजे, जे शेड्या मेंढ्याचे लेकरं असतील त्यांनी खालते बी ठेवलं तरी चालते. हा आणि जे हात वरती करणार नाही मी समजेल की तो बाबासाहेबाला वैमान, आणि जो बाबासाहेबाला वैमान होत असेल त्याच्या खाण्यात आणि तोंडात किडे पडल्याशिवाय राहणार नाही. सर्वांच्या हात वरती, सर्वांच्या हात वरती मिठी झाल्या. 1 2 3 1 2 3. बाबीमा हाय तुझा गुरुवंत बळीराम गिरटकर यांचे पण आगमन झालेलं आहे. आपल्याला या चारही लोकांना निवडून आणायचं आहे बरोबर आहे की नाही. आणायचं आहे ना साहेब, जे मी क्रांतिकारी आहे तुम्ही
यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार. आपल्याकडे 4 उमेदवार आहेत. 4 उमेदवारांना 3 आणि आल्यात काय आमच्या भारतीताई झांबरे बागेश्वर यांचं पण आगमन झालेलं. जोरदार टाळ्यांनी जोरदार. हा ताई, कारण की आपल्याला एक प्रामाणिक आणि प्रेमळ नगरसेवक पाहिजे की नाही, पाहिजे की नाही, इमानी, म्हणून यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवाव्या. बाबी तोडून सारा गुलामीच्या बंधना, तोडून सारा गुलामीच्या बंधना. बाबी माँ बाबा, या बहुजनांचा, या दिन दुबळ्यांचा बाबा, दिन तो बळ्याचा हो भूमिया मुखनायक तू, दिन तो बळ्याचा हो भूमिया मुखनायक तू, दिन तो बळ्याचा हो भूमिया मुखनायक तू. चाहता हूँ, मैं चाहता हूँ कि इसकी कोई रोकथाम हो जाए, चाहता हूँ भाई, चाहता हूँ कि इसकी कोई रोकथाम हो जाए और वैश्यों का किस्सा तमाम हो जाए. वाह, चाहता हूँ कि इसकी कोई रोकथाम हो जाए, वैश्यों का किस्सा तमाम हो जाए. ये लड़कियां बुजुर्गों के पांव छूने से भी डरती है भैया, न जाने कब कोई बूढ़ा आसाराम हो जाए. बाबा, या नौकुटी लेकरांचा, या दिनदुबळ्यांचा, दिन दुबळ्याचा हो भूमिया मुखनायक तू, समस्त भारताचा झाला हितकारक तू, समस्त भारताचा झाला हितकारक तू, समस्त भारताचा झाला हितकारक तू. माझ्या आनंद काका नागेश पाटील यांचं आगमन झालं. जोरदार झालं. नागेश काका म्हणायचं आहे काय? मिशन छोड़कर मनवास से वफादारी करेगा. ए बाबा साहब के बंदे, भारती ताई, सत्यभामा ताई, एक एक शब्द, एक एक शेर, क्योंकि बड़े कीमती शेर होते हैं. अगर आप लाख रुपए भी खर्चा करो तो ऐसे नहीं मिलेंगे सुनने को. हाँ हो गए. मिशन छोड़कर मनवास से वफादारी करेगा, प्रणय सतलज वो शख्स अपने बर्बादी की तैयारी करेगा. मिशन छोड़कर मनवास से वफादारी करेगा, प्रणय सतलज वो शख्स अपने बर्बादी की तैयारी करेगा. अबे तू आज बाबा साहब से गद्दारी कर रहा है, लेकिन देखना कल तेरा बेटा भी तुझसे गद्दारी करेगा. अरे ना, समस्त भारताचा झाला हितकारक तू, समस्त भारताचा झाला हितकारक तू. कोटी जनतेच्या काळजाच्या स्पंदना, कोटी जनतेच्या काळजाच्या स्पंदना, कोटी जनतेच्या काळजाच्या स्पंदना, कोटी जनतेच्या काळजाच्या स्पंदना, कोटी जनतेच्या काळजाच्या स्पंदना. बाबी माँ
भाभी साखळ दंड जातीचे मुक्त केले रे, जातीचे मुक्त केले रे, साखळ दंड जातीचे मुक्त केले रे. आजकाल एक ट्रेंड निघालाय साहेब, एक ट्रेंड हा निघालाय साहेब की आजकाल माय बाबा मुली बघायला जातात, तर मुलांची इच्छा असते काय, आई वडिलांना सांगतात आई तू माझ्यासाठी मुलगी बघायला जाते परंतु मला वेल एज्युकेटेड पाहिजे, मला सुंदर पाहिजे, गोरी नारी पाहिजे, अशी पाहिजे, तशी पाहिजे, कशी पाहिजे ना बापू. मला काय म्हणायचं आहे की बुद्ध धम्माची गुण जपणारी हवी आहे, हवी आहे. बायको कशी पाहिजे, बुद्ध धम्माची गुण जपणारी हवी आहे, नित्य नियमाने दररोज बुद्ध विहारात जाणारी हवी आहे, हवी आहे. बुद्ध धम्माची गुण जपणारी हवी आहे, दररोज बुद्ध विहारात जाणारी हवी आहे. मला बायको आयला बी म्हणणारी नको तर अभे स्वाभिमानाने जे बी म्हणणारी हवी आहे. मुक्त केले रे, मुक्त केले रे, साखळ दंड जातीचे हे मुक्त केले रे, मुक्त केले रे, मुक्त केले रे, साखळ दंड जात. हा आमचे कृष्णा शंकर हिराबाद यांचं पण आगमन झालं, तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. म्हणायचं आहे काय, साखळ दंड जातीचे हे मुक्त केले रे, साखळ जातीचे मुक्त केले रे, साखळ दंड जातीचे मुक्त केले रे. बुद्धाच्या शरणीने भूमिया शुद्ध केले रे, धर्मेने बोलिया शुद्ध केले रे, बुद्धाच्या धर्मेने बोलिया शुद्ध केले रे. कसोटी दावल्या विना ते कधी सिद्ध होत नाही, युद्ध केल्या विना ते कधी युद्ध होत नाही, कसोटी दावल्या विना ते कधी सिद्ध होत नाही. आवडल्यास टाळ्या वाजवायच्या, 4 लाईनी आवडतील तर टाळ्या पाहिजे की कसोटी दावल्या विना ते कधी सिद्ध होत नाही, युद्ध केल्या विना ते कधी युद्ध होत नाही. त्रिशरण पंचशील अगोदर आचरणात पाहिजे, पांढरे कपडे घातल्याने माणूस बोध होत नाही. देह तू झिजविला परीत चंदना, देह तू झिजविला परीत चंदना, भाभी माँ तुम्हारा गीताची शेवटची मत साजरी करतोय. या गाण्याला लिहिणार आहे मुलगा आहे, उभरता शायर आहे विजय गायकवाड. काय लिहितात, धम्माच्या वाटेवरी माझ्या भाभी माँ, क्या बात आहे. म्हातारीला कळलं का ना, जोरदार टाळ्या वाजवा म्हातारीसाठी. हा, धम्माच्या वाटेवरी आमचा मार्ग दाता तू, धम्माच्या वाटेवरी आमचा मार्ग दाता तू, धम्माच्या वाटेवरी आमचा
अरे बाबा ब्रह्माच्या वाटेवरी आमचा मार्ग दाता तू कोटी कोटी या स्वप्निलांचा मुक्तीदाता तू ताट करून गेला विजय सागना ताट करून गेला विजय सागना सर्वांच्या हातवरती पाहिजे शेवट सर्वांच्या हातवरती बाबासाहेबांना तुमच्यासाठी जीवनभर हातवरती केले रे तुम्ही एक दिवस कराल तर तुकून थोडी पडणार आहे बरोबर आहे की नाही सर्वांचे दोन्ही हातवरती ज्याला एक हात आहे त्याने एक हातवरती करा आणि ज्याला दोन आहे त्याने दोन्ही हातवरती मिनिट झाले होते 1 2 3 साड्या 1 2 3 तुम्हाला म्हणायचं काय वंदना काय म्हणायचंय वंदना काय म्हणायचं जोरात बाबूला नावाजात असं वाटलं पाहिजे चंद्रमणी गार्डन मध्ये प्रोग्राम मध्ये टाळ्या थांबल्या पाहिजे 1 2 3 बाबी मा तुम्हा वंदना बाबी मा आवाज आली पाहिजे बाबी मा बाबी मा बाबी मा तुम्हा वंदना बाबी मा तुम्हा वंदना Baba